Praise the Lord. I am Amrita Joseph Sikera. I am so happy to be with you. And now we are going to meditate. Gospel of Matthew, chapter 7, verse 7 and 8. मत्तई शुभवर्तमानाचा 7वा अध्याय 7 आणि 8 हे वचन आज आपण पाहणार आहोत. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड, खूप प्रिशियस, खूप विश्वासयोग्य, आशा देणारं, धीर देणारं असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. खरंच खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिलं आहे. आपण पाहतो की बायबलमध्ये काही इम्पॉर्टंट असेल ते म्हणजे फेथ, विश्वास. विश्वास हा बायबलमध्ये खूप महत्वाचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. विश्वासाशिवाय देवाला संतोषणे खूप अवघड आहे. बायबलमध्ये विश्वासाला खूप महत्त्व दिलं आहे. आणि एक गोष्ट आहे ती म्हणजे माझा देवावर विश्वास आहे असं बोलणं जेवढं सोपं आहे तेवढंच विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. आपण सहज म्हणतो की माझा देवावर खूप विश्वास आहे, आपण सगळेच तसं म्हणतो. पण परिस्थिती पाहून आपण घाबरतो, संकट पाहून आपण घाबरतो, अडचणी पाहून आपण भीतो. पण आपल्याला हे कळत नाही की आपण स्वतःच्याच खांद्यावर आपल्या विचारांचं ओझं घेतो. आणि खरंच सांगू, ह्याला काहीच अर्थ नाही. आपण आपलं ओझं घेतो, आपण ते वाहतो, याला काहीच अर्थ नाही. आपण आपलं ओझं हलकं करू शकत नाही. पण तेच ओझं विश्वासाने जर आपण त्याच्या हातात दिलं, त्याच्या खांद्यावर जर आपण आपलं ओझं टाकलं तर ते ओझं खूप हलकं होईल. ते ओझं देव स्वतः आहे. पण आपण काय करतो की आपलं ओझं, आपल्या काळजी, आपलं टेन्शन, आपले प्रॉब्लेम आपण आपल्याच खांद्यावर घेऊन वाहत राहतो आणि त्याच्यामध्ये आपण दबून जातो. याला काहीच अर्थ नाही. आणि आपल्याला एक वाईट सवय झालेली आहे, खूप वाईट अशी सवय आपल्याला लागली आहे. ती म्हणजे माझा देवावर विश्वास आहे म्हणायचं आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसायचं, प्रत्येक गोष्टीची काळजी करत बसायचं, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेत बसायचं. ही आपल्याला एक वाईट सवय लागलेली आहे. आता मी यातून कसं बाहेर पडू याचा विचार करत बसायचं. पण आपल्या विचारांनी काही सुद्धा होत नाही. एक काडी सुद्धा आपण विचार करण्याने हालत नाही. अरे पण आपण विचारच करत नाही, आपण देवाच्या प्रॉमिसवर विश्वासच ठेवत नाही. सरळ सरळ देवाने आपल्या प्रत्येकाला एक प्रॉमिस केला आहे, मागा म्हणजे मिळेल. कारण की जो मागतो त्याला दिलं जाईल. वचन काय सांगते की जो मागतो त्याला दिलं जाईल, जो शोधतो त्याला सापडेल, जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जाईल. नाही, एवढं मोठं प्रॉमिस देवाने आपल्याला दिलं आहे. पण आपण त्या वचनाकडे लक्षच देत नाही, आपण वचनावर विश्वासच ठेवत नाही. आणि मला वाटतं की 99% लोक यामध्ये येतात. माझा देवावर विश्वास आहे म्हणायचं आणि स्वतःचं ओझं स्वतःच व्हायचं. अरे पण आपला बाप आहे आपलं ओझं व्हायला, ह्यावर आपला विश्वासच नाही. आपला बाप आहे, आपला स्वर्गातील पिता, सर्व समर्थ देव, आकाश पृथ्वीचा निर्माण करता, अब्राहम, इसाक, याकोबाचा देव, सृष्टीचा निर्माण करता आपलं ओझं व्हायला तयार आहे. पण आपण आपलं ओझं त्याच्या हातात द्यायला तयार नाही. पण आपण काय म्हणतो की मी स्वतःच माझं ओझं वाहतो, मी कशाला देवाच्या हातात देऊ, सर्व टेन्शन मी स्वतःच घेतो, प्रत्येक गोष्टीची काळजी मी स्वतःच करते, असं म्हणून आपल्याला एक वाईट सवय झालेली आहे स्वतःचं ओझं स्वतः वाहण्याची. पण देवाने सांगितलं आहे जो मागतो त्याला दिलं जाईल. मागणं आपल्याला गरजेचं आहे, पण आपण मागतच नाही. मला आता कसं मिळेल ह्या गोष्टीचा आपण विचार करत बसतो. पण देवाने सांगितलं आहे की मागा म्हणजे मिळेल, जो मागतो त्याला दिलं जाईल, जो शोधतो त्याला सापडेल, जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जाईल. देवाने सरळ सरळ आपल्याला प्रॉमिस दिला आहे. पण जगी गोष्टीमध्ये आपण एवढे गुरफटून गेलो आहे की देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं आपल्याकडनं होत नाही. म्हणून माझा देवावर विश्वास आहे हे बोलणं जेवढं सोपं आहे तेवढंच देवावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. आणि जोपर्यंत आपण देवाच्या हातात सर्व गोष्टी देत नाही तोपर्यंत आपण त्या सर्व गोष्टीतून बाहेर पडू शकत नाही. म्हणून खूप विश्वासाने देवाचं प्रत्येक वचन रिसीव्ह करा. मुखाने देवाचं वचन कन्फेस करा, कबूल करा. सतत रात्रंदिवस देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. परिस्थिती पाहून भिवू नका, परिस्थिती पाहून घाबरू नका, डगमगू नका. स्वतःचं ओझं स्वतःवर घेऊ नका, तर देवाच्या जिवंत हातामध्ये तुमचं ओझं द्या. देवाच्या खांद्यावर तुम्ही तुमचं ओझं टाका आणि विश्वास ठेवा की ज्या ज्या गोष्टी तुम्ही मागाल त्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देईल. कारण की वचन काय सांगतो, जो मागतो त्याला दिलं जाईल, जो शोधतो त्याला सापडेल आणि जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. म्हणून आज देवाच्या चरणाजवळ जावा
त्याच्या दाराला आज तुम्ही ठोका आणि विश्वासाने प्रत्येक गोष्ट मागा. स्वतःचं ओझं स्वतःवर घेऊ नका, तर स्वतःचं ओझं त्याच्यावर टाका आणि विश्वास ठेवा की तुमचं सर्व ओझं देव हलकं करेल. तुम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी देव तुम्हाला देईल. तुमची प्रत्येक गरज तो पूर्ण करेल. तुमच्या प्रत्येक संकटात तो पुढे उभा राहील. पण त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. त्याच्या वचनावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. तेव्हा देवाचं जिवंत वचन तुमच्या लाईफमध्ये कार्य करेल. म्हणून खूप विश्वासाने तुम्ही आजचं हे वचन रिसीव्ह करा. नक्कीच या वचनाद्वारे देव आज तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करेल. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं देवाचं हे जिवंत वचन तुम्ही शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वर. हो ईश्वराजा, तुझं वचन सांगते की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल, कारण की जो मागतो त्याला दिलं जाईल. हो ईश्वराजा, तुझं वचन सांगते की जो मागतो त्याला दिलं जाईल. आणि हो ईश्वराजा, जेवढ्यांनी तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वरा, त्यांना तू विश्वासू बनव. त्यांना विश्वास ठेवण्यासाठी मदत कर ईश्वराजा. तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी, तुझ्या वचनावर विश्वास ठेवणार असं तू त्यांना बनव प्रभू ईश्वरा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर ईश्वर, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढे लोक आजारी त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू ईश्वरा, ज्यांची सर्जरी झाली आहे प्रभू ईश्वरा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वरा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वरा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत, या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत, तुझ्या चरणाजवळ आलेत प्रभू ईश्वरा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. शरीरातील प्रत्येक रोग नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.